मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये म्हणजेच नारायणगडावरती सभा होणार आहे आणि ही सभा साधारणतः 900 एकरवरती होणार आहे. म्हणजेच जागतिक लेवलची ही सभा असणार आहे. या आतापर्यंत देशामध्ये एवढ्या मोठ्या एकरवरती सभा कधीच झालेली नाही. मात्र जरांगे पाटलांची जी सभा आहे ते 900 एकरवरती होते आणि जर तसं जर पाहिलं की जरांगे पाटील यांच्यासोबत कोण असतील, जरांगे पाटील नेमके या सभेत काय बोलतील, महाराष्ट्रातून तमाम जो मराठा बांधव आहे, मराठा समाज आहे तो किती येईल, कशा पद्धतीनं इथं नियोजन करण्यात येईल, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. किती एकरवरती साधारणतः ही सभा आहे आणि तयारी कशी सुरू झाली? आम्ही या ठिकाणी 900 एकरचं नियोजन आम्ही या परिसरामध्ये चालू केलेलं आहे. परवाच आम्ही मीटिंगच्या संदर्भामध्ये उद्या या ठिकाणी मीटिंग लावलेली आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक गावातून 2 गाड्याचं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे. परंतु प्रत्येक गावातून 2 व्यक्ती जिल्ह्यातले या ठिकाणी उद्याच्या मीटिंगला येतील आणि ही सभा ना भूतो ना भविष्य मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठा समाज या ठिकाणी तन मन धनानं या सभेकडे पाहतोय, जेणेकरून या सरकारनं सगळ्या सोयऱ्याचा GR काढला नाही या कारणास्तव मराठा समाज घराघरातला जागा या ठिकाणी झालेला आहे आणि या सभेची नोंद तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सर्व जग या ठिकाणी पाहणार आहे असं या ठिकाणी मला वाटतं. साधारणतः 900 एकर म्हणल्यानंतर किती समाज बांधव या ठिकाणी जमेल, कुठून कुठून समाज बांधव येईल, कशी तयारी मग त्यांची करताय? बीड, महाराष्ट्र, मराठवाडा आणि जगातून मराठा बांधव या सभेला येणार आहेत. 900 एकरची फक्त सभा आहे, लोक बसतील त्या एरियात आणि पार्किंग वगैरे हे सगळं मिळून 3500 एकर ते त्याच्यापेक्षाही जास्त जागा या परिसरात व्यापणार आहे. या परिसराच्या 20 किलोमीटर आजूबाजूला सगळीकडे लोक आणि वाहनं दिसणार आहेत आणि प्रचंड अशी सभा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणात नियोजन आजपासूनच सुरू झालेलं आहे. उद्या इथं बैठक आहे, त्या दृष्टीनं तयारी सुरू आहे. अमेरिका असेल, ब्रिटन असेल, जर्मनी असेल, तिथले मराठा बांधव कशा पद्धतीने त्यांना तुम्ही निमंत्रण दिले आणि कधीपासून ते इथे येणार आहेत? कॉलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि दूरध्वनीवरून आमचा सगळ्यांशी संपर्क चालू आहे आणि मनोजदादांच्या आंदोलनाला जगातल्या मराठ्यांनी आणि मराठी माणसांनी पाठिंबा दिलेला आहे. ते सगळे मराठी माणसं या जगातल्या जागतिक आणि ऐतिहासिक असणाऱ्या या महासभेचं साक्षीदार होण्यासाठी या नारायणगडाच्या पावनभूमीमध्ये येणार आहेत. गिनीज बुक देखील याची नोंद घेणार आहे अशी माहिती येते. काय तयारी वगैरे तुम्ही आता करताय त्यासाठी? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड असेल किंवा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड असेल, हे येणार आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया येणार आहे, वेगवेगळ्या भाषेतला मीडिया सुद्धा इथे येणार आहे आणि पुण्यातल्या टीमशी आमचं बोलणं झालेलं आहे. गायकवाड म्हणून आणि त्यांची टीम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड वाले ते सुद्धा येणार आहेत आणि आतापर्यंत इतिहासात झाली नसेल अशी भव्य दिव्य सभा या ठिकाणी होणार आहे. प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रित करण्यात आल्याची माहिती येते. काही निमंत्रण वगैरे दिले तसं? मनोजदादा जरांगे पाटील आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांची मागेच भेट झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्या बाबतीत त्या दोघांचं बोलणं झालेलं आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. दादा उद्याच्या बैठकीमध्ये त्याबद्दल आणि तारीख कोणची डिक्लेअर होणार आहे याबद्दल दादा सविस्तर सांगणार आहेत आणि मनोजदादांच्या उपस्थितीतली ही सभा रेकॉर्ड ब्रेक जगाच्या इतिहासात नोंद घेणारी असेल. नक्कीच 900 एकरवरती होणाऱ्या सभेला प्रकाश आंबेडकर यांना देखील आमंत्रित करण्यात आल्याची आता माहिती समोर येते. एवढंच नाही तर देश विदेशात जे मराठा बांधव आहेत त्यांना देखील फोन कॉल असेल, व्हिडिओ कॉल असेल आणि ईमेलद्वारे संपर्क करण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहता ही सभा भूतो ना भविष्य अशी होईल अशी माहिती आता इथले समन्वयक देताना आपल्याला पाहायला मिळतात. उद्या बैठक आहे आणि बैठकीमध्ये एक मोठा निर्णय देखील होण्याची शक्यता आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.